नमस्कार मित्रांनो, मी एस के आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही आहे, त्यांना या हप्त्यातून वगळण्यात आलेले आहे। हे आपण सर्व गोष्टी जाणून घेऊया। बघा, ही फसल विमा योजना चे पैसे आता वाटप करण्यात चालू झाले होते। खरीप पीक विमा म्हणतात त्याला, परंतु हा आपण 1 रुपयामध्ये केलेला होता। परंतु काही असे घोटाळे यामधले आढळून आले आहेत की याचे वितरण सध्या तरी थांबवण्यात आलेले आहे आणि याचे वितरण केव्हा होणार याचं प्रत्यक्ष आतापर्यंत काहीही आलेलं नाही आहे। तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेऊ की तुमचे गावसुद्धा यातून वगळले आहे का तुमचं नाव यातून वगळण्यात आलेलं आहे। तर चला बघूया। बघा मित्रांनो, हे जे फसल विमा आहे यामध्ये बघा, सध्याच मंत्रिमंडळाच्या ज्या बैठकी आहेत त्या पार पडल्या आणि शासन आता खूप ॲक्टिव्ह झालेलं आहे। त्यांना माहीत आहे की शेतकऱ्यांनी खूप सारे घोटाळे केलेले आहेत, तर ते वेगवेगळी तपासणी करत आहेत, त्यामुळे हे पैसे थांबवण्यात आलेले आहेत। असं म्हणण्यात येत आहे की कमीत कमी 3,16,000 शेतकरी यासाठी अपात्र झाले आणि 2,400 गावं यासाठी अपात्र केलेले आहेत। अद्यापही याची स्पष्ट माहिती तर मला पण नाही आहे, परंतु असे माझ्या कानावर सुद्धा आलेले आहे आणि बहुतेक ही माहिती खरी देखील आहे। परंतु याच्यावर आपल्याला विश्वास ठेवता येत नाही। याबद्दल मी माहिती काढत आहे, परंतु खरंच याचे वितरण सध्या थांबवलेले आहे, कारण की यामध्ये खूप सारे घोटाळे दिसून येतात। कारण काही लोकांच्या नावावर जमीन नसताना देखील त्यांनी त्यांचे विमे काढले आणि पैसे त्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत। तर अशा ज्या गैरप्रकार आहेत त्यांना आळा घालण्यासाठी सरकार आता पुन्हा हे नोंदणी करत आहे, व्यवस्थित नोंदणी करत आहे आणि त्यानंतर जे त्याचे उचित लाभार्थी आहेत, ज्या लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे त्या लोकांच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत। याचं टेन्शन घ्यायचं काम नाही। परंतु सध्याही शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम चालू आहे की खरंच हे पैसे कधी येणार, केव्हा येणार। तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, 1-8 महिन्यामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला स्पष्टपणे समजून येतील। बहुतेक 8-15 दिवसामध्ये याची डिटेल माहिती येणार आणि बहुतेक तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल की तुमचं गाव वगळलं का, तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे का, किती शेतकरी यातून वगळण्यात आलेले आहेत, तर तुम्ही सरळ पोर्टलवरती जा, खरीप पीक विम्याच्या पोर्टलवरती जा आणि तिथे स्टेटस चेक करा। त्यामध्ये तुमचं नाव असेल, गाव असेल किंवा मग त्यामध्ये लिस्ट लागलेली असते, त्यामधून जर का तुमचं गाव आणि नाव वगळलेलं असेल तर तुम्ही त्यातून वगळण्यात आलेले आहात। परंतु जर का तुमचं नाव वगैरे तशी लिस्ट बघा, नाही तर तुम्हाला जमत नसेल तर सायबर कॅफेवरती जाऊन तशी लिस्ट काढण्याचा प्रयत्न करा। तिथे त्यांना विचारा, कॅफेवरती जाऊन त्यांना विचारा की नेमकं या नोंदणीत आमचे नाव आहे की नाही आहे, आणि अशी करून तुम्ही तुमची खात्री पटवून घेऊ शकता। सध्यापही या गावांचे नाव आले नाहीत। जर का माझ्याकडे या गावांची नावं आले तर मी आपल्याला सर्वप्रथम पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो। आज माझा तोच शोध राहणार की हे 2,400 गाव कोणकोणती आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पडतात। तर याचा पूर्ण शोध घेऊनच मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये सांगणार। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।